नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर आशू व वसंतराव या कथेचा पुढचा भाग सादर करणार आहे. यापूर्वी मी आपणास अशी विनंती करतो की आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलच्या आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, कथा आवडली तरच लाईक करा, कारण कथेला लाईक करणं किंवा चॅनलला सबस्क्राईब करणं सर्व काही मोफत आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला एक पैसासुद्धा मोजावा लागत नाही. इतक्या भारी आणि मस्त मादक कथा मी तुमच्यासाठी इथं या प्लॅटफॉर्मवर घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. कथेचं नाव आहे वसंतराव व आशू. आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं होतं, आशू आता फक्त चड्डीमध्येच होती. तिच्या घाटदार व गोलायुक्त देहावर तेवढेच एक तोकडे वस्त्र होते, पण ते वस्त्रसुद्धा वसंतरावांनी तिच्या देहावर फार काळ ठेवले नाही. त्यांनी ती चड्डी खाली खचकन खेचली आणि काळसर पाषाणात खोदलेला नग्न स्त्रीशिल्प वसंतरावांच्या पुढं उभा राहिला. वसंतराव देहभान विसरून त्याकडे पाहतच राहिले. इथपर्यंत आपण ऐकला होतात. आता पुढे. मग आशू प्रथमच वसंतरावापुढे पूर्णपणे नग्न उभी होती. तिला लाज वाटत होती. सुरुवातीला तिला काही वाटले नाही, पण नंतर ती एकदम लाजून चूर झाली. तिला क्षणभर स्वतःला आता कसे झाकावे हेच कळत नव्हते. ती काही करण्याच्या आतच वसंतरावांनी तिला पूर्णपणे नग्न झालेल्या आशूच्या पाठीवरून एक हात व दुसरा हात तिच्या मांड्याकडून घालून तिला उचलून घेतले व तिच्या ओठात ओठ घालीत ते बाथरूमकडे निघाले. आशूला त्यांनी आपल्या आलिशान व मोठा आरसा असलेल्या बाथरूममध्ये उभे केले. तेव्हा आरशात आपले नग्न प्रतिबिंब पहिल्यांदाच पाहणाऱ्या आशूला देहसौंदर्याची खरी जाणीव झाली. मी किती सुंदर आहे हे तिला आज पहिल्यांदा समजलं होतं. याच्या अगोदर तिला याबद्दल कसली जाणीव नव्हती. आपण वर्णाने काळेसावळे असलो तरीसुद्धा आपला चेहरा देखणा व आकर्षक आहे हे तिला माहीत होते. तिच्या छोट्याशा घरी ती कधीच पूर्ण नागडी होऊन आंघोळ करत नसे. छातीपर्यंत उघडी होऊन कमरेपर्यंत परकर तसाच ठेवून ती आंघोळ करत असे. त्यामुळे आपले गोळे अत्यंत उभार व टचटचीत आहेत हे तिला कधी कळलेच नव्हते. परंतु आज मात्र तिला सर्व काही समजत होतं. आज ती आपल्याच हाताने आपले गोळे चोळत होती. त्या वैभवाचा तिला अत्यंत अभिमान वाटत होता. पण आता वसंतरावाच्या बाथरूममध्ये पूर्ण नग्न शरीराला आरशात पाहताना तिला आपले जे गोळ्यांचं वैभव आहे ते विशाल असल्याचे जाणवले. तिची नाभी तिने कधी पाहिलीच नव्हती. काय असते, कसं दिसतंय हे सुद्धा तिला कधी पाहायला मिळत नव्हतं. पण पोटावरचा तो छोटा खळगा कोणत्याही पुरुषाची कामवासना जागी करू शकतो हे तिच्या लक्षात आज आले होते. उभार असलेली छाती आणि भरदार टंच, तिचे ते पाठीमागचे डेरे, याच्यामध्ये असलेली आपली कटी मात्र बरीच बारीक आहे. त्यामुळे आपल्या शरीराला एक घाटदारपणा आलेला आहे आणि त्याचीच वसंतरावांना भुरळ पडली आहे हे तिला जाणवलं आणि त्यामुळे ती खूपच मनोमन सुखावली. हे विचार मनात येत असतानाच तिची नजर आपल्या योनी प्रदेशावर गेली आणि तिने लाजेने एकदम तोंड झाकून घेतले. वसंतरावांनी तिचा चेहऱ्यावरचा हात काढीत, लाजतेस काय, इकडं बघ ना, असं म्हणत आपली लुंगी सोडली व तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ ओढलं. मग वर गरम पाण्याचा शॉवर सुरू केला. आता आशूला त्यांनी एकदम जवळ घेतलं. तिला त्याने मिठीत घेतलं. आशूच्या शरीराला कवीत घेत पाणी खाली ओघळू लागलं. वसंतरावांनी तिच्या ओठावरून ओघळणारं पाणी आपल्या ओठात घेत तिच्या अंगाला साबण चोळण्यास सुरुवात केली. ते तिला साबण लावत होते. साहजिकच त्यांचा हात आधी आशूच्या भरदार गोळ्यांकडे गेला होता. तिथे त्यांनी साबण लावताना आधीच ताठ झालेले त्यांचा हत्यार आणखीनच ताठरले आणि आशूच्या त्या फटीच्या स्पर्शाने वसंतरावसुद्धा मोहरून गेले. वसंतरावने स्वतःला आवरले आणि आशूच्या हातात साबण देऊन तो हात आपल्या हत्यारावर ठेवला. आशू त्यांचा हत्यार हातात घेताना क्षणभर शहारून गेली, पण तिला ते सर्व काही खूप छान वाटू लागलं होतं. मग ती तिच्या हातात असलेले साबण वसंतरावाच्या हत्यारावरून चोळू लागली. तिला आता खूपच मस्त आनंद मिळू लागला होता.
त्यामुळे ती दोन्ही हातांनी त्यांच्या हातावर चोळू लागली. नंतर तिचा हात वसंतरावाच्या तांबूस वर्ण असलेल्या वर्षणाकडे गेला आणि ती त्यांच्या त्या 2 गोट्यांना सुद्धा साबण लावून चोळू लागली. मध्येच गोटीला दाबताना ती शहारली. वसंतरावांनी आशूच्या मदमस्त गोळ्यांचे मर्दन करून आशूच्या कलिंगडासारख्या एकदम भरदार डेऱ्यांवर साबण लावण्यास सुरुवात केली होती. मध्येच त्यांचा हात तिच्या पट्टीत जायचा व तिथेही ते मधल्या बोटाने चोळायचे. त्यामुळे आशू खूपच उत्तेजित झाली होती. ती कंबर मागे पुढे करू लागली. आता तिला कंट्रोल करणं शक्य होत नव्हतं. परंतु वसंतरावांनी तिच्या फटीला साबण लावायला सुरुवात केली आणि तिचे बाह्यहोठ साबणाने चोळल्यावर त्यांनी तिच्या फटीत 2 बोटे घातली आणि तिथेही चोळायला सुरुवात केली. आता मात्र आशूचा श्वास वाढला. तिला कंट्रोल होणं खूपच अवघड जाऊ लागलं. तिचे जे गोळे होते ते अगोदरपेक्षा जास्त फुगीर झाले. वसंतरावांचे ताठ झालेले जे हत्यार होते ते आता वरखाली होऊ लागले. ते उसळ्या मारू लागले होते. कुठल्याही क्षणाला ते एंट्री करू शकेल असे मला वाटू लागले. पण वसंतरावांनी पूर्ण संयम बाळगत शॉवर बंद केला आणि त्यांनी स्वच्छ पांढरा टॉवेल घेऊन तो आशूच्या अंगाभोवती टाकला व दुसरा तिच्या केसावर आवळला. त्यांनी तिचे अंग कोरडे करण्यास सुरुवात केली. टॉवेलने पुसण्यासाठी त्यांनी तिचे दोन्ही हात वर केले. आशूच्या काखेमध्ये केस पाहताच वसंतराव खूपच चेकाळले व त्यांनी तिच्या काखेत आपले तोंड खुपसले. त्यामुळे आशूचा श्वास आणखीनच वाढला व तिच्या तोंडातून सू सू असा आवाज येऊ लागला. पुन्हा एकदा वसंतरावांना स्वतःला आवरावे लागले. त्यांना स्वतःला आवरणे खूपच कठीण जात होते, परंतु त्याशिवाय काही पर्यायसुद्धा नव्हता. मग त्यांनी तिचे जे गोळे होते ते कोरडे केले. तिचे मोठे जे टोक होते ते अग्रभागावरचे टणक झालेले टोक त्यांना दिसले. त्यांचा कसाबसा मोह टाळून त्यांनी तिचे पाठीमागची डेरे व समोरची फट कोरडी केली. तोपर्यंत आशूने वसंतरावांनासुद्धा दुसऱ्या टॉवेलने कोरडे केले होते. बाथरूममधील आरशात वसंतराव आशूचा व आशू वसंतरावाचा देह एकमेकांचा आसुसून बघत होते. दोघांना पण खूपच मजा येत होती. आरशात एकमेकाचे देह बघत असताना वसंतरावांनी आशूच्या 2 मांड्याच्या मध्ये हात घातला आणि तो तिच्या त्या मादक टेऱ्यावर घेऊन एका हलक्या हाताने तिला उचलले व खांद्यावर घेतले आणि ते तडक हॉलकडे निघाले. तिथे तिच्या फटपूजेची सर्व तयारी त्यांनी केली होती. एका रुंद चौरंगावर त्यांनी आशूला बसवले. चौरंग फुलांनी सजवला होता. त्याच्यासमोर एक समई लावली होती व उदबत्त्याही लावल्या होत्या. त्यांनी आशूला चौरंगावर बसवल्यावर तिचे दोन्ही पाय फाकवले व तिचे जे फटीचे द्वार होते ते उघडे केले. त्यामुळे आतले जे शिश्न होते ते सर्व काही स्पष्ट दिसू लागले. आशूला हे काय चालू आहे हे काहीच कळेना. तिला काही सुचत नव्हतं आणि थोडं अवघडसुद्धा वाटत होतं. काय करावं आणि काय नाही तिला काही समजत नव्हतं. परंतु आपल्या देहाशी इतक्या सलगीने खेळणारा पुरुष ती प्रथमच पाहत होती. त्यांच्या जागी दुसरं जर कुणी असतं तर आत्तापर्यंत ठोकून त्यानं तिला मोकळंसुद्धा केलं असतं. आशूला सर्व काही एकदम नवीन होतं. असं काही कर्मकांड असू शकतं का असाही प्रश्न तिला पडत होता. पण वसंतराव तिला आवडत असत, त्यामुळं ती त्यांना काही अडवू शकत नव्हती. त्यांनी तिला हळुवारपणे फुलवलं होतं, त्यामुळे ते तिच्या मनात भरले होते. त्यांच्या सुखासाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. वसंतरावांनी त्यांच्या हृदयात आपल्याला स्थान द्यावं असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती त्यांच्यासाठी लाजेसह सर्व काही सोडण्यास तयार होती. वसंतरावांनी तिचे पाय फाकवल्यानंतर तबक हाती घेतलं व आशूच्या कपाळावर कुंकाचे मळवट भरले. नंतर चंद्रगंध लावले. ते चंद्रगंध त्यांनी नंतर तिच्या गोळ्यावर, नाभीवर आणि तिच्या पटीच्या बाह्य ओठावर लावले. नंतर त्यांनी तिच्या खालच्या भागाला सुद्धा सर्वत्र चंदन लावले. मग वसंतरावाच्या बोटाचा स्पर्श होताच आशू मोहरून गेली. तिला पुढे झुकून वसंतरावांचे चुंबन घ्यावे असे वाटू लागले, पण तिला तबकातल्या निरंजनाने ओवाळून वसंतराव गुडघ्यावर बसले आणि खाली वाकून त्यांनी तिच्या फटीच्या मुखाचे दर्शन घेतले. त्याचं चुंबन घेतलं, नमस्कार केला आणि मग तिच्या गळ्यात फुलांचा मोठा हार घातला. मग तिच्या खालच्या फटीच्या प्रवेशद्वारावर एक फूल ठेवले. आशूला ही सर्व काही पाहताना गंमत वाटत होती आणि संकोचसुद्धा वाटत होता. आपल्याला आजवर कधीच कुणी असं वागवलं नव्हतं हे तिला जाणवलं. फक्त पहिल्यांदा पाळी आली तेव्हा तिच्या आईने व आजूबाजूच्या सवाष्णींनी तिला हळदी कुंकू लावलं होतं, एवढंच बस.
बाकी सर्व काही हे तिच्यासाठी सर्वच काही नवीन होतं. स्त्रीत्वाचा असा मंगलमय सोहळा करूनच तिच्याशी संग करायचा असतो हे किती पुरुषांना माहीत असतं. स्त्री पुरुषाच्या मिलनाला समागम म्हणतात किंवा संभोग म्हणतात हे सर्वांना माहीत असतं, पण त्याचा अर्थ किती जणांना माहीत असतो नाही ना. बऱ्याच लोकांना असं काही माहीतच नसतं. संभोग किंवा समागम म्हणजे स्त्री व पुरुषामध्ये एकमेकाच्या संमतीने एकमेकाचा आदर करीत कामविवळ होऊन केलेली कामक्रीडा आणि दोघांनी मिळून एकत्रित घेतलेला एकमेकांचा भोग म्हणजे संभोग. यात एकतर्फीपणा, अतिरेकाला अजिबात जागा नसते. येथे कोणी एक उपभोग घेत नाही, तर दोघेही एकमेकाचा उपभोग घेतात, म्हणून तर त्याला संभोग म्हणतात. त्यामुळेच वसंतरावांनी आशूची पूर्ण संमती आहे व तिचे आपल्यावर प्रेम आहे हे लक्षात आल्यानंतर हा विधी करूनच सर्व काही आपल्या शारीरिक संबंधाला पावित्र्य प्राप्त करून दिलं. प्राचीन काळापासून पुरुष बहुपत्नीत्व पाळत आले आहेत. अनेक बायका असल्या तरीसुद्धा त्या काळी पुरुषांचे अन्य स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध असायचेच. आणि आता तर ह्या सर्व गोष्टीला कायद्याने सुद्धा बंदी आली असली तरी अनेक पुरुष आजसुद्धा एकापेक्षा अधिक बायका करतात किंवा इतर स्त्रियांसोबत विवाहबाह्य संबंध ठेवतात. तरीसुद्धा पुरुषांना काही पुरत नाही. स्त्रीनं जर असं काही वागलं तर पुरुषांना सहन होत नाही. अनेक स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते गुपचूप अन्य स्त्रियांशी संबंध ठेवतात. स्त्री पुरुष संबंध हे अनादी काळापासून चालत आलेले आहेत. सर्व धर्माच्या पुराणकथा अशा संबंधाच्या कथांनी भरलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक उदाहरणे, अनेक गोष्टी आपल्याला ऑनलाईनला किंवा यूट्यूबला सुद्धा ऐकायला मिळतील. वसंतराव आणि आशू ही तर सामान्य माणसे असो. वसंतरावांनी तिच्या फटपूजेनंतर आशूला तिच्या 2 मांड्यामध्ये हात घालून एका हाताने उचलून खांद्यावर घेतले व तिला घेऊन ते तडक बेडरूममध्ये आले. त्याने बेडरूम आधीच सजवली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या व पलंग फुलांच्या माळांनी सजवला होता. त्याने बेडरूममध्ये मंद निळा प्रकाश देणारे दिवे लावले होते. एकदम मंद सुगंध दरवळत होता. भडक असं काहीच नव्हतं. सर्व काही त्यांची बेडरूम एकदम सुसज्ज, मनाला भावणारी होती. ते सर्व वातावरण पाहून आशू हरकूनच गेली. आपल्याला आपला राजकुमार पांढऱ्या घोड्यावरून त्याच्या रंगमालात घेऊन आला आहे असंच तिला वाटत होतं. आपल्यासारख्या अत्यंत सामान्य मोलमजुरी करून जगणाऱ्या स्त्रीलासुद्धा एवढा सन्मान देणाऱ्या अशा प्रकारच्या पुरुषाबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचे भाव दाटून आले होते. आता तिने स्वतःला वसंतरावाच्या स्वाधीन करून टाकलं. हा देह आणि हा जीव आता त्यांच्यासाठीच असं मनोमन तिनं ठरवलं आणि वसंतरावांना हवे ते सुख देण्यासाठी ती सज्ज झाली. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर टिकून राहा. चॅनलवरील कथेंना लाईक करत चला. त्याच्यामुळे तुमच्यासमोर कथा सादर करण्याचा माझा हुरूप वाढत असतो. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण या कथेची भरपूर मजा उपभोगला असाल असं तर मला वाटते. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.